मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मनोज जरांगे पाटलांना अध्यादेश सुपूर्द. जरांगेंनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना लावला विजयाचा गुलाब. मराठ्यांच्या ताकदीमुळे जीआर निघाला. दगा फटका झाल्यास पुन्हा आझाद मैदान गाठू. विजयानंतर जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ खरी करून दाखवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ओबीसींच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला देणार. शिंदेंचं मराठा समाजाला आश्वासन. आपलं सरकार देणार आहे, घेणार नाही. आम्ही मतासाठी नाही हितासाठी निर्णय घेतला. मुख्यमंत्री शिंदेंचा टोला. राज ठाकरेंकडून जरांगे पाटलांचं ट्विटद्वारे अभिनंदन. सगळ्या मागण्या मान्य, फक्त आरक्षण कधी मिळणार एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, तेव्हाच मराठा समाजाला खरी परिस्थिती समजेल. राज ठाकरेंचं ट्विट. मराठा आंदोलनाचे गुन्हे मागे घेणार तर कोर्टाच्या आदेशाशिवाय गंभीर गुन्हे मागे घेता येणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. जात जन्माने मिळते, शपथपत्र देऊन बदलता येत नाही. ओबीसीत आल्यानं ईडब्ल्यूएसचं आरक्षण गमावलं. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. अध्यादेशाला ओबीसी नेत्यांचा विरोध. मनोज जरांगे लढ्यात जिंकले पण तहामध्ये हरले. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची टीका. जरांगेंचं उपोषण मुख्यमंत्र्यांनी सोडवलं. दोन्ही उपमुख्यमंत्री का गेले नाहीत? पटोलेंचा सवाल. आरक्षणाबाबत कोणाला फसवलं? खुलासा करावा. नाना पटोलेंची सरकारकडे मागणी. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार. इतर वर्गावर अन्याय न होऊ देण्याची माझी जबाबदारी. गुणरत्न सरावर्तेंचं विधान. बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी. नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर. लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती. 1 तारखेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार. नव्या अर्थसंकल्पात 4 कर सवलती मिळण्याची अपेक्षा. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात जल्लोष साजरा. ढोल ताशे वाजून आणि पेढे वाटून आरक्षणासंदर्भातल्या निर्णयाचं केलं स्वागत. मनोज जरांगेंना यश. जरांगेंच्या जीवनावर बनत असलेल्या संघर्ष योद्धा चित्रपटाच्या शूटिंग सेटवर कलाकारांचा जल्लोष. चिपळूणमधील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचा शरद पवार गटात प्रवेश. पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार राजेश टोपे देखील उपस्थित. वन विभागानं अजित पवारांचं नाव चुकवलं. अनंतराव पवार ऐवजी गोविंदराव पवार असं छापलं नाव. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सरकार सकारात्मक होतं. या निर्णयाचा मराठा समाजाला फायदा होईल. वळसे पाटलांचं वक्तव्य. सुप्रीम कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत सरसकट आरक्षण मिळणं कठीण. सरकारने अध्यादेश काढला. पुढे काय? संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाडांचा सवाल. मनोज जरांगे यांच्या लढ्याला अखेर यश. राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने एकमेकांना पेढे भरवत केला जल्लोष. मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी सर्व मागण्या मान्य. मागण्या मान्य झाल्यानं पुण्यात जल्लोष साजरा. दगडूशेठ गणपतीची आरती करून जल्लोष. मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल खोपोलीत जल्लोष. सर्व राजकीय पक्षांनी जल्लोषात घेतला सहभाग. उल्हासनगरात मराठी पाटणविरोधात मनसेचं आंदोलन. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.